ऑल इंडिया कोटा राउंड 2 चा रिझल्ट एमसीसी कडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्या रिलेटेड त्यांनी एक महत्त्वाचं नोटिफिकेशन देखील एमसीसीच्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे. एक्झॅक्टली नोटिफिकेशन काय आहे? एखाद्या विद्यार्थ्याला राउंड 2 ला सीट मिळाली असेल, त्याला जर ती सीट नको असेल तर काय करावं लागेल? राउंड 1 ला सीट मिळालेली होती, राउंड 2 ला आता मिळाली नाहीये, पण मला आता राउंड 1 ची पण सीट नकोय. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली काय एखादा चान्स भेटू शकतो का? आणि पुढचं प्रोसेस कशा पद्धतीने असू शकते. त्याच पद्धतीनं ऑल इंडिया कोटा राउंड 2 चा कट ऑफ काय गेलेला आहे. ह्या सर्व गोष्टीची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हे बघू शकतात एमसीसीची नोटीस आलेली आहे. त्यावरती काय सांगितलं त्यांनी, इट इज फॉर द इन्फॉर्मेशन टू ऑल कॅन्डिडेट्स दॅट रिक्वेस्ट आर बीइंग रिसीव्ड फ्रॉम यूजी कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू रिझाइन देअर राउंड 1 और राउंड 2 सीट्स ड्यू टू व्हेरियस रिझन्स. जे काही विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेले आहे एमसीसीकडे की आम्हाला राउंड 1 ची किंवा राउंड 2 ची सीट आता नकोय. तर याच्यावर काही सोल्युशन आहे का? इन दिस रिगार्ड कंपेटंट अथॉरिटी हॅज डिसाइडेड टू अलाउ रेझिग्नेशन फॉर सच कॅन्डिडेट्स. त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना रेझिग्नेशन म्हणजे सीट सोडण्यासाठीची एक संधी दिलेली आहे. द कॅन्डिडेट्स हू डिझायर्स टू लिव्ह देअर राउंड 1 और राउंड 2 सीट्स कॅन डू फ्रॉम 2 PM ऑफ 19 अप टू 6 PM ऑफ 24. म्हणजे तुम्ही 19 तारखेपासून 24 तारखेच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही सीट तुमची कॅन्सल करू शकतात. आता सीट कॅन्सल करू शकतात हे तर दिलेली तारीख आहे 19 तारखेपासून 24 तारखेपर्यंत. परंतु आता सीट कॅन्सल केल्यानंतर काही गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आता सपोज काही विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटला अप्लाय केलं असेल तर त्यांचं 10,000 डिपॉझिट होतं. काही विद्यार्थ्यांनी डीमला अप्लाय केलं असेल तर त्यांचं 2 लाख रुपये डिपॉझिट होतं. तर हे डिपॉझिट्स आम्हाला वापस मिळतील का? हा एक मोठा प्रश्न आहे. आता त्याच्याबद्दल एक उत्तर सांगतो, लक्षात घ्या. कॅन्डिडेट शुड टेक नोट ऑफ फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स विथ रिस्पेक्ट टू रेजिग्नेशन. आता बघा, राउंड 1 कॅन्डिडेट्स, फर्स्ट पॉईंट, राउंड 1 कॅन्डिडेट्स हू डिड नॉट गेट अपग्रेडेड इन राउंड 2. म्हणजे सपोज आता एखादं डीमचं उदाहरण सांगतो. राउंड 1 ला आता मला एखाद्या प्रवरा लोणी मिळालेलं होतं. ठीक आहे. आणि मला आता अपेक्षा असेल विद्यार्थ्याला एखाद्या की सिम्बायसिस पाहिजे आहे. ठीक आहे. तर आता त्या विद्यार्थ्याला मिळालं नसेल, म्हणजे राउंड 1 कॅन्डिडेट्स डिड नॉट गेट अपग्रेडेड, म्हणजे या राऊंडला अपग्रेड नाही झाली सीट, कॅन रिझाइन फ्रॉम देअर सीट विदाउट forfeiture ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट विदिन स्टिप्युलेटेड टाइम ऑफ रेजिग्नेशन. मग हे 2 लाख रुपये त्यांचे वापस मिळतील. लक्षात घ्या, ही चांगली संधी दिलेली आहे एमसीसीनं. ज्या विद्यार्थ्याला राऊंड 1 ला सीट मिळालेली होती, परंतु आता राऊंड 2 ला सीट त्यांना कुठलीच मिळाली नाही. म्हणजे या कालचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये चॉईस नॉट अवेलेबल आला असेल, त्यांचं लिस्टमध्ये नावच नसेल कुठे, आणि परंतु राऊंड 1 ला त्यांच्याकडे सीट होती. तर अशा विद्यार्थी हे राऊंड 2 चा पाठ झालेलेच असतात. परंतु अशा विद्यार्थ्यांना ही राऊंड 1 ची पण सीट नको असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी 24 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेच्या आत जाऊन जर ऍडमिशन राऊंड 1 चं कॅन्सल केलं, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे 2 लाख सुद्धा वापस नंतर मिळणार. एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असेल राऊंड 1 ला, राऊंड 2 ला जर गव्हर्नमेंट कॉलेज आता अलाउड झालं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना देखील त्यांचं डिपॉझिट वापस मिळेल, जर त्यांनी 24 तारखेच्या आत जाऊन ऍडमिशन कॅन्सल केलं तर. पुन्हा दुसरं काय बघा, आता हे झालं ज्यांना राऊंड 1 ला सीट मिळाली होती पण अपग्रेड नाही झाली सीट. आता सेकंड पॉईंट काय बघा, फ्रेशली अलॉटेड कॅन्डिडेट्स ऑफ राऊंड 2 who join their seat but now want to resign can vacate their seat with forfeiture. बघा इथं काय सांगितलंय, विथ forfeiture. म्हणजे आत्ताच ज्या विद्यार्थ्याला सीट मिळालेली आहे राऊंड 2 ला, नव्यानं सीट मिळालेली आहे आणि जाऊन त्याने ऍडमिशन पण घेतलं असेल, तरी ते जाऊन कॅन्सल 24 तारखेच्या आत करू शकतात. तरी त्यांचं ते 2 लाख रुपये कट होणार. आणि समजा नाही जरी ऍडमिशन घेतलं, तरी तुमचे हे 2 लाख रुपये कट होणार. म्हणजे ज्यांना या राऊंडला फ्रेश अलॉटमेंट झाली, अशा विद्यार्थ्यांना पण पुढे राऊंड 3 चा पाठ व्हायचा नसेल, तर त्यांनी सगळ्यांनी 24 तारखेच्या आत हे करायचंय. पण पुढे राऊंड 3 चा पाठ झाल्यानंतर त्याचे पुन्हा स्टेटला सुद्धा परिणाम तुम्हाला राऊंड 3 ला जाणवतील. त्यामुळे आत्ताच व्यवस्थित आम्ही सांगतोय, ज्यांना ऑल इंडियातून सीटच नको असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी 24 तारखेच्या आत जाऊन आपलं ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे. फक्त अमाऊंट कोणाला वापस मिळणार आहे, ज्यांना राऊंड 1 ला सीट मिळालेली होती आणि आता राऊंड 2 ला अपग्रेड झाली नाही, त्यांनाच हे पैसे त्यांचे डिपॉझिट वापस मिळणार आहेत. ज्यांना आता फ्रेश कॉलेज मिळाले, त्यांना अजिबात मिळणार नाही. तिसरा पॉईंट काय सांगितलं, कॅन्डिडेट्स हू गॉट अपग्रेडेड. आता बघा, राऊंड 1 ला सीट होती, राऊंड 2 चे ऑप्शन्स दिले आणि अपग्रेड पण झालं राऊंड 2 ला. अपग्रेडेड इन राऊंड 2, जॉइन द अपग्रेडेड सीट बट नाउ वॉन्ट टू रिझाइन फ्रॉम देअर सीट, कॅन वॅकेट देअर सीट विथ फीचर. म्हणजे आता सपोज सेम उदाहरण सांगतो की सपोज प्रवरा लोणी मिळालं होतं आणि आता सिम्बायसिस मिळालेला आहे म्हणजे तुम्हाला अपग्रेड झालंय, पण आता तुम्हाला नकोय ते, तर तुम्ही जाऊन तिथे कॅन्सल करू शकता.
आणि जरी समजा सिम्बायोसिसला ऍडमिशन जाऊन जरी घेतलं असेल, तर तिथलं तुम्ही कॅन्सल करायचं. तुमच्या सिक्युरिटी अपोझिट तुमचं तेवढी कट होणार. ठीक आहे. फोरफीट होणार इथं दिलेलं आहे. विथ फोरफीट. परंतु तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार. ठीक आहे. तुम्ही पार्ट ऑफ राउंड 3 चा होणार नाहीत नंतर. त्यामुळे ज्यांना नकोय त्यांनी लवकरात लवकर ह्या सर्व प्रोसेस करून घ्यायच्या. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड विल हॅव टू इथे एक महत्त्वाचं दिलंय. कॅन्डिडेट्स विल हॅव टू रिपोर्ट फिजिकली ॲट द अलॉटेड कॉलेज टू रिझाइन देअर सीट्स. जर तुम्हाला सीट सोडायची असेल, तर त्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल. Candidates are advised to ensure that the resignation letter is generated online through MCC portal by the allotted college, failing which the resignation will be treated as null and void. म्हणजे तुम्हाला तिथं कॉलेजला जाऊन तिथून त्यांचं रेजिग्नेशन लेटर घ्यावं लागेल. अत्यंत महत्वाची नोटीस आहे. महत्व त्या विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 ला सीट मिळालेली होती आणि त्यांना आता अपग्रेड झाली नाहीये सीट, परंतु त्यांना ह्या प्रोसेसच्या बाहेर पडायचंय. आपले डिपॉझिट सुद्धा वाचवायचं असेल, तर 24 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेच्या आत त्यांनी लवकरात लवकर आपल्या सीट कॅन्सल करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि ज्यांना पुढे राउंड 3 चा पार्ट व्हायचा नाहीये, ज्यांना इथे सर्व स्किप करायचं आहे, राउंड 2 ला सीट मिळालेली होती, परंतु मला राउंड 2 ची सीट नकोय, तर अशा विद्यार्थ्यांचं फोरफीट होणार अमाउंट ₹2,00,000 असेल किंवा गव्हर्नमेंटचं 10,000 डिपॉझिट असेल, परंतु त्यांना सीट कॅन्सल करता येईल. तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हा सुद्धा निर्णय घ्यायचा आहे. आता एक्झॅक्टली आपण डिस्कस करूया, की कट ऑफ काय केलेला आहे. ठीक आहे. आता कट ऑफचं बघूया. एक्झॅक्टली कट ऑफ याचा ऑल इंडियाचा कट ऑफ काय गेलाय इथे लक्षात घ्या तुम्हाला. हे बघा ऑल इंडिया 15% ऑल इंडिया कोटाचं मी डिस्कस करतोय. ठीक आहे. आता हे फर्स्ट राउंडचा बघा 534 होता ओपन कॅटेगरीचा. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 21,190. आता सेकंड राउंडला बघा 529 गेलाय. 24,949 हा ऑल इंडिया रँक आहे. एससी कॅटेगरीमध्ये 443 ला सेकंड लाईन मध्ये आहे. राउंड 2 चा कट ऑफ. ठीक आहे. राउंड 2 चा कट ऑफ सेकंड लाईन ह्याच्यामध्ये आहे. एससी कॅटेगरी 443 क्लोज झाले. ऑल इंडिया रँक आहे 1,32,649. एसटी कॅटेगरी 429, 1,56,601 हा ऑल इंडिया रँक आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये 528 ला क्लोज झालाय. 25,108 हा त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे. आणि ईडब्ल्यूएस मध्ये 524 ला क्लोज झालाय. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 28,920. अशा पद्धतीने 5 कॅटेगरी ऑल इंडियामध्ये असतात. अशा सर्व विद्यार्थ्याचा तुम्ही कट ऑफचा अनालिसिस बघू शकतात. आम्ही सांगितलंच होतं जास्तीत जास्त 3-4 मार्काचा फरक पडतो. जास्त काही फरक जाणवत नाहीये. अशा पद्धतीने हा कट ऑफ पण आहे. आता स्टेटची चॉईस फिलिंग लवकर चालू होईल. त्याचे महत्त्वाचे नियम्स तुम्हाला मी सांगणार आहे. रेझिग्नेशनचं पण सांगितलेलं आहे. ऑल इंडियाचे रूल्स पण सांगितलेले आहेत. लवकर आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय, ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय, त्यांनी लवकरात लवकर अलॉटमेंट लेटर, ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व गोष्टी घेऊन कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचं. आणि त्या विद्यार्थ्यांना जर राउंड 3 ला जायचं असेल, तर कॉलेजमध्ये तुम्ही आम्हाला बेटरमेंट हवंय असं सांगायचं, जेणेकरून तुम्हाला ऑल इंडियाच्या राउंड 3 ला सुद्धा पार्टिसिपेट करता येईल मित्रांनो. थँक यू सो मच.